नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 आर्थिक विकास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. पहा, अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. 1. भांडवलशाही अर्थव्यवस्था. 2. समाजवादी अर्थव्यवस्था. 3. मिश्र अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. पहा, भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. आणि मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. पहा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. आणि मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. पहा, मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते आणि प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. पहा, आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिलेले आहे. म्हणजेच भारतामध्ये कोणती अर्थव्यवस्था आहे तर भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिलेले आहे. म्हणजेच भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. पहा की आता मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये 1. सार्वजनिक क्षेत्र, 2. खासगी क्षेत्र, 3. संयुक्त क्षेत्र. पहा, 1. सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. 2. खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगधंद्यांच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य
वस्तू. 3. संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. पहा, मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. या व्यवस्थेचे एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालणार नाहीत. म्हणजेच पहा की मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या व्यवस्थेचे उद्दिष्ट काय आहे तर अधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रेल्वे, रस्ते, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. आणि या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. म्हणजेच या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. त्याचबरोबर दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. मग संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रेल्वे, रस्ते, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. पहा की मिश्र अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली आणि या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले. लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरउद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आणि सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले. म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केलेली आहे. आणि 1973च्या या औद्योगिक धोरणाने विकासाची गती ही अधिकच वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले. लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आणि सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना. स्वतंत्र भारतासमोरील आव्हाने. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केले होते. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती,
उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या संबंधीचे मागासलेपण अशा अनेक बिकट समस्या देशासमोर होत्या. या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. म्हणजे भारतासमोर ज्या समस्या होत्या त्या कोणत्या होत्या? दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती, उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञानविज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या संबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या भारतासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. या समस्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. पहा, 15 मार्च 1950 भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. 15 मार्च 1950 भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. म्हणजेच देशासमोर ज्या बिकट समस्या होत्या त्या बिकट समस्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. बिकट समस्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. म्हणून 15 मार्च 1950 भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. पहा की या मंडळाने म्हणजेच नियोजन मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षांची योजना तयार केली आणि ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. म्हणजेच नियोजन मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करणारी 5 वर्षांची योजना तयार केली आणि ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. त्यानंतरचा मुद्दा आहे नियोजनाचे मूलभूत तत्व. नियोजनाचे मूलभूत तत्व. पहा की एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व होते. मग उदाहरणार्थ खनिजे, नैसर्गिक वायू म्हणजेच एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप, उदाहरणार्थ खनिजे आणि नैसर्गिक वायू व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. त्यानंतर पहा योजनांची उद्दिष्टे. योजनांची उद्दिष्टे. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. ही उद्दिष्टे कशाची आहेत? आर्थिक नियोजनाची. भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे. 1. राष्ट्रीय उत्पादनात वाढ. राष्ट्रीय उत्पादनात वाढ म्हणजेच विविध उद्योगधंद्यातून उत्पादन वाढवणे. तसेच 2. मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे. मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे. 3. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. उदाहरणार्थ पहा की हरित क्रांती आणि धवल क्रांती यांचा झालेला उदय. उदाहरणार्थ हरित क्रांती आणि धवल क्रांती यांचा झालेला उदय. 4.
वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा उपयोग करून घेणे. 5. प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. 6. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. 6. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. 7. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे म्हणजेच कुटुंब नियोजनासारखे उपाय करणे. 8. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. 9. सामाजिक सेवांचा विकास करणे. सामाजिक सेवांचा विकास करणे. उदाहरणार्थ वाहतूक आणि आरोग्य सेवा. उदाहरणार्थ वाहतूक आणि आरोग्य सेवा. आणि 10. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे ही काय आहेत तर भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे आहेत. भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे. तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न येतो, भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती आहेत? हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. अर्थव्यवस्थेचे प्रकार किती व कोणते? अर्थव्यवस्थेचे प्रकार किती व कोणते? प्रश्न 2. मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग कोणते? मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग कोणते? आणि प्रश्न 3. टिपा लिहा. मिश्र अर्थव्यवस्था. टिपा लिहा. 1. मिश्र अर्थव्यवस्था. 2. पंचवार्षिक योजना. हा अभ्यास या प्रश्नाची उत्तरे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.